T20 वर्ल्ड कप 2026चा भारत विरुद्ध अमेरिकेचा सामना भारताने 29 रनांनी जिंकलेला आहे. आपल्यासोबत हे क्रिकेट प्रेमी आहेत जे आता सामना बघून आलेले आहेत. आपण बघू शकतो की हे कशा प्रकारे यांनी जर्सी घातलेली आहे, हातात झेंडा आहे, चेहऱ्याला भारताचा ध्वज रंगवलेला आहे. आपण या क्रिकेट प्रेमींची प्रतिक्रिया घेणार आहोत. तुम्ही आता सामना बघून आलात, आपण जिंकलेलो आहोत हा अमेरिका विरुद्धचा सामना. काय सांगताय, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? यस, अतिशय उत्कृष्ट सामना झाला आणि खरंच ज्या वेळेस पहिल्यांदा इंडियाची बॅटिंग झाली आणि ज्या विकेट्स काही कालांतर पडल्या, USA ने बॉलिंग खूप मस्त केली, पण आपला सूर्यकुमार यादवने जे जोरदार बॅटिंग केली आणि खरंच आपण चांगला मस्त खूप रंगतदार सामना झाला आणि आम्ही एन्जॉय केला सामना. तुमचं नाव काय आणि काय आजच्या सामन्याबद्दल काय सांगा? माझं नाव सचिन काळे. तर आजच्या सामन्याबद्दल हे सांगेल की USAची मागच्या वेळेसपेक्षा ह्या वेळेसची रणनीती खूप छान होती. फिल्डिंग पण जबरदस्त होती, कारण तेवढा टप दिला त्यांनी. फक्त सूर्यकुमार यादवमुळे आपण चांगला स्कोर उभा करू शकलो. अच्छा, सूर्यकुमार यादवमुळे चांगला स्कोर उभा करू शकलो असं तुमचं म्हणणं आहे. आपल्यासोबत नक्की आपल्यासोबत काही इथं फॅमिली देखील आहे, ते देखील हा सामना बघायला गेले होते. काय सांगाल? यांचं म्हणणं आहे सूर्यकुमार यादवमुळे आपण हा सामना जिंकलेलो आहोत. साधारण 7 वाजता मॅच जी सुरू झाली त्यानंतर अगदी पुढच्या काही मिनिटात आपण म्हणू शकतो की अमेरिकेने जी बॉलिंग केली, अमेरिकेच्या प्लेयर्सने जी बॉलिंग केली, पटापट आपल्या विकेट जात होत्या. कसं बघता या सगळ्या आजच्या सामन्याकडे? इंडियाला एक तर असं वाटलं असणार की आपण एक टार्गेट चांगला सेट करूया, पण पहिल्या 6 ओव्हरीमध्ये 2 विकेट जाऊन मॅच उत्कृष्ट बनवली होती USAने. 14-15 70 रन झाले होते, पण सूर्यकुमार यादवची कॅप्टन नॉक्समुळे आपण ही मॅच जिंकू शकलो. इथे आणखी काही लोक आहेत. काय सांगाल ह्या मॅचबद्दल? तुमची काय नेमकी प्रतिक्रिया आहे? कसं मॅचचं विश्लेषण करताय? सूर्यकुमारनी पूर्ण गेम पलटला आणि इंडियाच्या फेवरमध्ये ते गेम गेला आणि नंतर इंडियनचे जेवढे बॉलर आहे त्यांनी लवकरच विकेट घेऊन अमेरिकेला खूप प्रेशरमध्ये घेतला आणि इंडिया खूपच छान खेळली. विक्ट्री फॉर इंडिया. इथे काही लहान मुलं देखील आहेत. ते घोषणा दिली जातात, भारत माता की जय. आजचा विजय इथे साजरा केला जातोय. इथे एक लहान मुलगा देखील आहे. तुझं नाव सांग आणि तू जी आज मॅच बघितलीस, सगळे म्हणतात सूर्यकुमार यादव चांगला खेळला, सूर्यकुमार यादवमुळे आपण जिंकलो. तुला काय वाटतं? माझं नाव माधव पवार आहे आणि सूर्यकुमार खरंच खूप छान खेळला. त्याच्या म्हणजे फर्स्ट अर्ली विकेट्समध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा गेला, मेन बॅटर गेला. त्यानंतर तिलक वर्मा, ईशान किशन सगळेही गेले, आपली टॉप ऑर्डर गेली. मग सूर्यकुमार होता, त्याने एंडपर्यंत गेममध्ये थांबला आणि तो आधीही चालू त्याने स्लो केली, पण तो एंडिंगला मारली. पण USAलाही चान्स होता जिंकायचा, पण त्यांनी त्यांचं जे आफ्टर हे पॉवर प्ले एवढे स्लो खेळले ते मारूही शकले असते. त्यांचं 115 ओव्हरपर्यंत झाले होते. म्हणून आफ्टर मॅच मला याचा ऑटोग्राफी मिळाला, तिलक वर्माचा ऑटोग्राफ मिळाला. आणि हा RP सिंगचा ऑटोग्राफ. तर असा वन साईड सूर्यकुमार खेळला तसं कोणीही नाही खेळू शकत. त्याची पहिलीच मॅच, ओपनिंग मॅचमध्ये जर तुम्ही असं परफॉर्म करता तर विचार करा तो T20 मध्ये कसा परफॉर्म करू शकतो. तुझं वय काय? 11 वर्षाचा आहे. तर आपण बघितलं की 11 वर्षाच्या मुलानं किती छान प्रकारे विश्लेषण केलेलं आहे आणि त्याला ही जी कॅप मिळाली त्याच्यावर तिलक वर्माची साईन देखील, त्याला सिग्नेचर देखील मिळालेली आहे. आता तू ही कॅपचं काय करणार? तुला तुझ्या आवडत्या खेळाडूची तुला सिग्नेचर मिळाली? हो मिळाली तर मी जपून ठेवेन. हो. काय करायचं तुला पुढे? काय करायचं आहे? क्रिकेटर बनायचं. नक्की त्याला क्रिकेटर बनायचं. आणि एकूणच त्याने जे विश्लेषण केलं कशा प्रकारे आपण ही मॅच जिंकलो आणि हा सामना आपल्या हातात नेमका कसा आला याचं सगळं त्याने पूर्ण विश्लेषण केलेलं आहे. आणि ह्या पूर्ण सामन्याचं जे श्रेय आहे ते कुठेतरी सूर्यकुमार यादवला जातं. सूर्यकुमार यादवमुळेच आपण हा सामना जिंकलो असं या क्रिकेट प्रेमींचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन रोशन गायकवाडसह कौस्तुभ खातू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.